टॉक्सिक सिनेमाचा ट्रेलर मी काल पाहिला. रॉकिंग स्टार यश याचा आगामी चित्रपट टॉक्सिक जो मार्चमध्ये 19 तारखेला येतोय आणि खरंच जो ट्रेलर होता तो चित्रपटाच्या नावाप्रमाणेच टॉक्सिक आहे. आतापर्यंत जवळपास 5.7 करोड लोकांनी हा ट्रेलर पाहिलेला आहे आणि 1 मिलियन प्लस लोकांनी ट्रेलरला लाईक केलं आहे. यशची इमेज खरं तर खूप चांगली आहे आणि त्याचा जो चाहता वर्ग आहे तो लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण त्याचे चित्रपट खूप आवडीने पाहतात. मी सुद्धा यशचा खूप मोठा फॅन आहे आणि मी यशचे आतापर्यंत सगळे चित्रपट पाहिलेले आहेत. सुदैवाने मला कन्नड येत असल्यामुळे मी यशचे सगळे चित्रपट पाहिलेलो आहे. जसे राजाहुली, गुगली, KGFचे दोन्ही पार्ट सगळे चित्रपट मी यशचे पाहिले आहेत. पण टॉक्सिक हा चित्रपट थोडा वेगळा आहे आणि यशने एक नवा एक्सपेरिमेंट या चित्रपटामध्ये केलेला आहे. कदाचित स्क्रिप्टची गरज असल्यामुळे, चित्रपटाची गरज असल्यामुळे त्यांनी तसा सीन केलेला असेल. पण मला नाही वाटत की हा एक्सपेरिमेंट त्याच्या प्रेक्षक वर्गाला आवडेल. कारण त्याचा मोठा प्रेक्षक वर्ग जो आहे तो फॅमिली प्रेक्षक वर्ग आहे, फॅमिलीवाला आहे. सगळी फॅमिली त्याचे चित्रपट एन्जॉय करतात. पण हा चित्रपट थोडा खूपच असं बोल्ड असल्यासारखा दिसतो. ट्रेलरवरून तर असाच दिसतोय, पण चित्रपट कसा आहे हे चित्रपट पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पण खरंच यशने त्याच्या या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरमधून मला तरी निराश केलं आहे. मलाच नाही, त्याचे जेवढे पण फॅमिली वर्गवाले आहेत, ऑडियन्स, ते सर्वजण खरंच निराश झाले असतील. शेवटी चित्रपट आहे, मनोरंजनासाठी मे बी केलं असेल. पण मनोरंजन म्हणून केवळ असे सीन्स ॲड करणे पण चुकीचं आहे. असे कितीतरी चित्रपट आहेत की जे विदाऊट एनी ॲक्शन, विदाऊट एनी बोल्ड सीन्स सुपरहिट झालेले आहेत. असो, पाहूया आता. येणारा काळच सांगेल की यशचा हा टॉक्सिक चित्रपट खरंच त्याच्या प्रेक्षकांना आवडेल की नाही.